समाजाला अध्यात्माचा लळा लावला, समाजामध्ये एकोपा आणला, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला मन शुद्ध असेल तर आचरण शुद्ध होतं हा संदेश दिला। आणि अगदी चोरांनाही पोटभर जेवण करून तू जा आणि अशा प्रकारचा उपदेश दिला की शेवटी ते चोर चोरी सोडून त्या ठिकाणी माळकरी झाले। अशा पद्धतीनं ज्यांचा समाजावर एक प्रकारे आशीर्वाद होता आणि असं म्हणतात की संत वामन भाऊंना वाचासिद्धी होती, ते जे म्हणायचे ते त्या ठिकाणी घडायचं। आणि म्हणूनच अशा प्रकारचे ईश्वराचा अंश असलेले संत वामन भाऊ महाराज यांनी या गहिनीनाथ गडाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला ज्या प्रकारे कीर्तनातून आणि विचारातून उपदेश दिलेला आहे, मला असं वाटतं कितीही पिढ्या गेल्या तरी देखील तोच